गरुड चौक पुन्हा रक्तरंजित. गॅस सिलेंडर ट्रकच्या धडकेत एकाचा जागीच मृत्यू. संतप्त नागरिकांनी रस्ता केला ठप्प. एक मोठी बातमी लातूर शहरातून. एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक बातमी लातूर शहरामधून समोर येत आहे. लातूरातील गरुड चौकात आज दिनांक 27 डिसेंबर रोजी सायंकाळी सुमारे 6 ते 7च्या दरम्यान भीषण अपघात घडला आहे. MH26 CH 2498 क्रमांकाच्या गॅस सिलेंडर वाहून नेणाऱ्या ट्रकच्या धडकेत एका नागरिकाचा जागीच मृत्यू झाला असून सध्या मृतदेह चौकाच्या मध्यभागीच ठेवण्यात आला आहे. या घटनेनंतर परिसरात प्रचंड तणावाचं वातावरण निर्माण झालं असून संतप्त नागरिकांनी गरुड चौकात रस्ता पूर्णतः बंद केला आहे. नागरिकांचं ठाम म्हणणं आहे की या ठिकाणी ट्रॅफिक सिग्नल किंवा कायमस्वरूपी ट्रॅफिक पोलीस नियुक्त करावेत अशी मागणी अनेक वेळा निवेदनाद्वारे प्रशासनाकडे करण्यात आली, मात्र आजपर्यंत कोणीही दखल घेतली नाही. नागरिकांच्या म्हणण्यानुसार काही दिवसांपूर्वी या ठिकाणी ट्रॅफिक पोलीस ड्युटीवर होते. त्यांचा सत्कार झाल्यानंतर मात्र पुन्हा एकही ट्रॅफिक पोलीस इथे फिरकला नाही. स्थानिक नागरिकांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेत स्पष्ट शब्दात सांगितलं आहे की जोपर्यंत गरुड चौकाचं योग्य नियोजन होत नाही तोपर्यंत आम्ही रस्ता रिकामा करणार नाही. पोलिसांनी आम्हाला तुरुंगात टाकलं तरी आम्ही मागे हटणार नाही. धक्कादायक बाब म्हणजे या गरुड चौकात आतापर्यंत किमान 4 ते 5 जणांचा मृत्यू झाला असून हा चौक आता मृत्यूचा स्पॉट म्हणून ओळखला जात आहे. अपघातानंतर घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर नागरिकांची गर्दी झाली असून पोलीस प्रशासन आणि वाहतूक विभागाकडून अद्याप ठोस निर्णय जाहीर झालेला नाही. प्रशासन या गंभीर घटनेची दखल घेणार का? गरुड चौकातील मृत्यूची मालिका कधी थांबणार? आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. अधिक अपडेट्ससाठी आमच्या सोबत रहा. किती वेळेस प्रशासनाला किती वेळेस मैदान दिलं, रस्ता रोको केलं, लेक राहायचं, आवक जावक आहे म्हणून काही सुद्धा झालं नाही. 2 दिवस फक्त ट्रॉफीवाला थांबला, सत्कार घेतले काय ट्रॉफीवाला कुणी सुद्धा नाही इथं दखल घ्यायला. विवेकानंदचं पोलीस स्टेशन नाही ना, गांधी चौक नाही ना, काही हायवेवाले सुद्धा काही नाही. कोणाचाच काही संबंध नसल्याने झाला या पूर्व भागाला. बायपास एकतर सिटीमधून आलेला आहे. पैसा खर्च करतात पूर्व भागाला बघायला सुद्धा तयार नाही सध्याला. पूर्व भागाला तुमची मागणी काय आता? आमची मागणी एवढीच आहे की कंटिन्यू कमीत कमी पोलीसवाला इथं पाहिजे आणि ब्रेकर कमीत कमी पाहिजे. यांचे वडील वारले तर आज उद्या कुणाचं तर होतं काहीतरी. कमीत कमी इथं 4 ते 5 जणांचा मृत्यू झालेला आहे आजपर्यंत. आतापर्यंत आणि हे स्पॉट आहे मृत्यूचा स्पॉट झालेला आहे सध्याला तरी. आता आम्ही रोड रिकामा करणार नाही जोपर्यंत निवेदन लागत नाही. इथलं रोड रिकामा करणार नाही. बस काढलं ती उचलून जरी मध्ये टाकले तरी हरकत नाही आम्हाला. बस संपलं. चालतं. रिक्षावाले सुद्धा यायला भ्यायला तिकडे. रिक्षावाले सुद्धा लेकरं शाळेचे रोड क्रॉस करायला